नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला सगळ्यात पहिल्यांदा अद्वैतला कॉफी आणून देते, नंतर गोळ्या घेण्यासाठी दूध आणून देते. तेव्हा मात्र ती अद्वैतशी खूप भांडते आणि अद्वैतवर दादागिरी करत असते की गोळ्या व्यवस्थित खायच्या. अद्वैत दूध पिण्यासाठी नाटकं करत असतो, त्यामुळे कला आता त्याला धमकी देते की जर तू गोळ्या व्यवस्थित खाल्ल्या नाही तर मी तुझ्या घशात होतील. म्हणून अद्वैत घाबरतो आणि पटकन गोळ्या घेऊन टाकतो. जेव्हा कला बाहेर येते तेव्हा संगीताने हे सगळं ऐकलेलं असतं. संगीता कलाला म्हणत असते की कले, अगं तू कसं वागते जावई बापूंसोबत. तेव्हा कला ही संगीताला म्हणते की आई, तो चांदेकर आहे, तुला तो अजिबात माहित नाही, मला त्याच्या सगळ्या सवय माहितीये. संगीता म्हणते की हो ग, पण असं कोण वागतं का आपल्या नवऱ्यासोबत. कले, अगं तू मान नाही तर नको माणूस, परंतु अंबाबाईने तुमची गाठ बांधली आहे आणि हो, आता ही गाठ सहजासहजी सुटायची नाही. अगदी अंबाबाईने सोडली ना तरी मी मात्र ही गाठ सुटू देणार नाही, असं संगीताने कलाला ठामपणे सांगितलेलं असतं. आणि कलाला सांगितलेलं असतं की आता तू चांगलंच वागशील. त्यानंतर संगीता आणि कला तिथून निघून जातात. जेवण रेडी झालेलं असतं. मग कला अद्वैतसाठी जेवण घेऊन येते. पुन्हा एकदा कला आता अद्वैतशी कसं वागते हे बघण्यासाठी संगीता आलेली असते. संगीता दरवाजातून त्या दोघांना बघत असते. कला अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणते की चल जेवून घे. तेव्हा अद्वैत म्हणतो की नकोय मला जेवायला. त्यावेळी कला अद्वैतला म्हणत असते की का नाही जेवायचे तुला चांदेकर. हे बघ चांदेकर, प्लीज लहान मुलांसारखे हट्ट नको ना करूस. अद्वैत म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का. हे बघ, मी रोज ऑफिसला टिफिन घेऊन जातो आणि आमचा लंच ब्रेक शार्प 1:30 वाजता होत असतो. त्यामुळे 1:30 वाजता मी जेवतो आणि हा रूल मी कधीही ब्रेक करत नाही आणि तीच गोष्ट मी फॉलो करतो. कला अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर, पण आज तू ऑफिसमध्ये थोडीच आहे, तू घरी आहेस ना आज. अद्वैत म्हणतो की हो आहे घरी मी, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं बारीक लक्ष असतंच ना. मग एक गोष्ट तू कधी ऑब्झर्व नाही केली का, घरी जेव्हा असतो ना मी तेव्हा सुद्धा पहिला घास मी 1:30 वाजताच घेत असतो. टाइम टेबल बिघडलं की मग बॉडी क्लॉक सुद्धा बिघडत असतं. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला सगळ्या गोष्टी समजताय, पण मला सांग बरं, आता तुला औषधं घ्यायचे, रिकाम्या पोटी औषधं घेणार आहेस का तू. म्हणून मी तुला सांगते की पटकन जेवून घे, जेवून घेतल्यानंतर तुला गोळ्या घेता येईल आणि मग तू आराम करायला मोकळा. अद्वैत तिला म्हणतो की तू उगाचच मला अक्कल नको शिकव हा, मी माझंच टाइम टेबल फॉलो करणार. माझं काही तुझ्यासारखं नाहीये कधीही काही कुठलंही टाइम टेबल फॉलो करायला. मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे. आता कला जास्त बहस न घालता अद्वैतला म्हणते की ठीक आहे, आणि मग जेवणाचं ताट घेऊन ती माघारी येत असते. त्यावेळी संगीता कलाला थांबवते आणि म्हणते की थांब, ते ताट माझ्याकडे दे, मी बघते. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्लीज मित्रांनो, माझ्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका आणि नक्की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. संगीता मग अद्वैतसाठी जेवणाचं ताट घेऊन जाते, तर कला ही बाहेरून हे सगळं बघत असते. संगीता आता अद्वैत जवळ येऊन बसते, ताट ती पुढ्यात ठेवते. अद्वैत विचार करतो की मी आताच कलाला काढून दिलं की मला जेवायचं नाहीये, तर मिसेस खरे परत का आलात जेवण घेऊन. मग संगीता आता अद्वैतला म्हणू लागते की जावई बापू, मला माहिती आहे तुम्हाला काम करण्याची खूप सवय आहे आणि तुमच्या खांद्यावर चांदेकरांचा सगळा बिझनेस उभा आहे. तुमच्याकडे एवढी मोठी जबाबदारी आहे आणि हो, ती जबाबदारी तुम्ही शांतपणे आणि व्यवस्थित सांभाळता पण हा. पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची एक जबाबदारी आहे, ती म्हणजे तुमच्या तब्येतीची जबाबदारी. त्यामुळे तब्येतीची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे की नाही. आणि मला माहिती आहे जावई बापू, तुम्ही खूप बिझी असता आणि तुमच्यासारख्या एवढ्या बिझी माणसाला 4 दिवस असं 4 भिंतींच्या आतमध्ये बसणं अगदी नकोसं झालं असेल. त्यामुळेच तुम्ही असे अस्वस्थ झाला. मला माहिती आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे. मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय, पण त्यासाठी आपल्याला बरं व्हावं लागेल की नाही. बरं झाले की मग तुम्ही या भिंतीमधून मोकळे व्हाल आणि मग तुम्ही तुमचं आयुष्य पूर्वीसारखं जगू शकता. त्यासाठी तुम्हाला हे 4 दिवस काळजी घ्यावी लागेल की नाही. जावई बापू, अहो मला माहिती आहे ना तुम्ही एवढे परफेक्ट आहात, म्हणून तर तुम्ही एवढे यशस्वी आहात. अहो खरंच या गोष्टीचं मला खूप कौतुक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्या तब्येतीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही एकदम परफेक्ट व्हा. म्हणजे तुम्ही बघाच की 2 दिवसामध्ये कशी तुम्हाला ताकद येते आणि तुम्ही पूर्वीसारखे व्हाल. आता तुम्ही तो लॅपटॉप बाजूला ठेवा बरं. तर अद्वैत आता संगीताचं ऐकतो आणि लगेचच लॅपटॉपला बाजूला ठेवतो. तर संगीता अद्वैतला आता समजावून सांगत असते, कसं असतं ना, लेकरू आपलं असू दे नाही तर दुसऱ्याचं असू दे, शेवटी आई ही आईच असते ना. म्हणजे माझ्यासाठीच बघा ना, माझ्यासाठी जशी माझी कला आहे तसेच तर तुम्ही आहात.
मला माहिती आहे तुम्हाला जेवणाची इच्छा नाही आहे, आणि जेवणाची इच्छा कशी असेल बरं, आजारपणात तशीही जेवणाची इच्छा मरते आणि तुमच्यासोबत सुद्धा सेम होतंय. पण काळजी करू नका, आता मी आहे ना, मी तुम्हाला एक घास भरवते. बघा, आईच्या हातचं खा, आवडलं तर खा, नाहीतर मग परत मी हे ताट घेऊन जाते. अहो जावई बापू, तुम्हाला किती अशक्तपणा आलाय बघा बरं. अहो तर तुम्ही गोळ्या व्यवस्थित घेतल्या नाही, तुम्ही जर जेवला व्यवस्थित नाही तर तुमचा आजार पण जास्त वाढेल ना. आणि तुम्ही जर व्यवस्थित जेवला नाही तर तुम्हाला याच खोलीमध्ये डांबून राहावं लागेल. मग तुम्हाला 4 दिवस काय 8 दिवस तुम्हाला इथे राहावं लागेल. चालणार आहे का तुम्हाला हे? आणि त्यामुळे तुमच्या कामावर या सगळ्या गोष्टींचा किती परिणाम होईल मला सांगा. आता सरोज मॅडम इथं असत्या तर सरोज मॅडम तुम्हाला म्हटल्या नसता का, अद्वैत जेवून घे, अद्वैत गोळ्या घे. एका आईच्या नात्याने त्यांनी तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या असत्या की नाही. कसं आहे ना, आता इथे सरोज मॅडम नाही आहेत, परंतु मी तुम्हाला आईच्या मायेने एक घास भरू. संगीता असं म्हटल्यावर अद्वैत मात्र संगीताकडेच बघू लागतो. तर कला ह्या दोघांनाही बघत असते. आतापर्यंत कलाने अद्वैतला एवढा फोर्स केलेला असतो, जेवून घे जेवून घे एवढं सांगितलेलं असतं, आणि अद्वैत कधी एवढं शांतपणे कोणाचं कधी ऐकून घेत नाही. परंतु संगीताचं मात्र तो अगदी एक एक शब्द ऐकून घेत असतो, आणि कलाला हे बघून खूप छान वाटतं. संगीता अद्वैतला म्हणते की थांबा, आता मी तुम्हाला भरवते. अद्वैतला ती म्हणत असते की काय असतं, एकदा आई ही आई झाली ना तर तिच्या मायेमध्ये कधी फरक पडत नाही. मग ती आई कोणाचीही असू दे, ती आई शिकलेली असो किंवा माझ्यासारखी अशिक्षित असो, ती आई श्रीमंत असो किंवा माझ्यासारखी गरीब असो, शेवटी अद्वैतराव आईची माया काय तर आईची माया ही सारखीच असते. आईला फक्त माया देणं एवढं कळत असतं. एका आईपेक्षा दुसरी आई कशी श्रेष्ठ हे कधी दाखवता येत नाही हो. धरा आता खा, असं म्हणत संगीता अद्वैतला पहिला घास भरवते, आणि अद्वैत सुद्धा तो घास घेतो. अद्वैतला एवढं प्रेमाने पहिल्यांदा कोणीतरी भरवलेलं असतं. सरोजने सुद्धा अद्वैतला एवढं प्रेमाने कधी भरवलेलं नसतं, अगदी घास वगैरे तोंडात घातलेला नसतो. सरोज तर किती प्रॅक्टिकल आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि अद्वैतला पहिल्यांदा कोणीतरी असं मायेचा घास भरवत असतं, पहिल्यांदा कोणीतरी असं मायेचं बोलणं करत असतं, आणि पहिल्यांदा कोणाच्या तरी बोलण्यामध्ये त्याला मायेचा ओलावा दिसत असतो. या सगळ्या गोष्टी अद्वैत बघत असताना अद्वैतच्या डोळ्यात पाणी येतं. जेव्हा संगीता त्याला घास भरवत असते तेव्हा त्याला फार वाईट वाटतं. आईच्या प्रेमाची अनुभूती काय असते हे तो अनुभव करत असतो. आता अद्वैत इमोशनल झालाय ही गोष्ट कलाने बघितलेली असते. अद्वैतच्या डोळ्यात पाणी असतं हेही कलाने बघितलेलं असतं, आणि आपल्या आईचं एवढा पटकन अद्वैतने ऐकलं यामुळे कला खूपच भारावून गेलेली असते. संगीता आता अद्वैतला सांगते की बरं अद्वैतराव, तुम्ही आता जेवण करा, मी येते. संगीता आता अद्वैत समोर ताट ठेवते आणि तिथून निघून जात असते. तेव्हा मात्र अद्वैत खूप इमोशनल झालेला असतो आणि संगीताला आई म्हणून हाक मारतो. तेव्हा मात्र संगीता अगदी भारावून जाते. तेव्हा कला सुद्धा अद्वैतकडेच बघत असते की अद्वैतच्या तोंडून माझ्या आईसाठी आई हा शब्द निघाला, नाहीतर एरवी फक्त अद्वैत मिसेस खरेच म्हणत असतो. तर अद्वैत आता संगीताला म्हणतो सॉरी मिसेस खरे. संगीताला मात्र खूप छान वाटलेलं असतं, कारण अद्वैतने तिला पहिल्यांदा आई म्हणून हाक मारलेली असते. जेवणाचं ताट ठेवून आता संगीता बाहेर आलेली असते. संगीता आणि कला दोघंही अद्वैतला बाहेरून बघत असतात. अद्वैत एकीकडे जेवण करत असतो आणि दुसरीकडे मात्र त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत असतात. संगीता आणि कला दोघीही अद्वैतला बघत असतात. तेव्हा संगीता कलाला म्हणत असते की बघ, किती निष्पाप आणि लहान मुलासारखं जावई बापू जेवताय. जेव्हा अद्वैतला कला रडताना बघते तर पहिल्यांदा अद्वैतला तिने रडताना बघितलेलं असतं, त्यामुळे कलाचा ऊर सुद्धा दाटून आलेला असतो आणि कला सुद्धा रडायला लागते. मग संगीता आता कलाला समजावत असते की कले, अगं जावई बापूंना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अगं जावई बापू म्हणजे एकदम फणसागत आहेत ग. फणस कसं बाहेरून एकदम टणक असतं, कडक असतं, काटेरी असतं, परंतु आतमध्ये मात्र किती मऊ आणि गोड असतं बरं. जावई बापू सुद्धा अगदी तसेच आहेत, एकदम निष्पाप आणि निरागस. अगं तुला माहितीये का जावई बापू असं का वागतात? जावई बापू असं वागतात कारण त्यांच्या आई आणि वडिलांचं असलेलं निष्पाप नातं, आणि त्यामध्ये अजून महत्वाचं म्हणजे त्यांची लग्नात झालेली फसवणूक. आणि कले, आता जावई बापूंना या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढणारी फक्त तू आहेस. त्यामुळे कले, आता तुला अद्वैतरावांसोबत तुझं जे नातं आहे नवरा बायकोचं ते तुला स्वीकारावंच लागेल. त्याशिवाय या सगळ्या गोष्टी कशा काय शक्य होणार आहेत बरं?
कले, अगं आता तूच या सगळ्या गोष्टींचा विचार कर. संगीताने कलाला समजावून सांगितलेलं असतं. त्यामुळे नकळत कलाच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं. आणि अद्वैत खरंच चांगला माणूस आहे. माणूस निस्वार्थपणे रडू शकतो, जो माणूस त्याच्या भावना व्यक्त करू शकतो. ज्याला कोणाच्या प्रेमातला ओलावा लगेच समजतो, तो माणूस कधी वाईटच असू शकत नाही. आपण उगाच अद्वैतला चुकीचं समजतोय असं कलाला आता वाटायला लागतं. जिन्यावरनं संगीता आणि कला दोघीही चालत चालत येत असतात. संगीता कलाला समजावून सांगत असते की कले, अगं तुला जावई बापू ना वर्ण खूप कठीण आणि खूप कडक वाटत असतील, परंतु तसे नाही आहेत ग, ते खूप गोड आहेत. अगं मी तुला म्हटलं ना की काही माणसं हे हेकेखोर असतात, पण जावई बापू मात्र असे अजिबात नाही आहेत. आणि अगं खरंच सांगते, जावई बापू खूप निरागस आहेत. आता तू बघितलं ना, लहान मुलांसारखं जावई बापू कसे जेवत होते ते. जेव्हा ह्या दोघी जणी बोलत असतात तेव्हा आबांनी हे बोलणं ऐकलेलं असतं. आबा कलाला म्हणतात की कला जरा बाळा इकडे ये. कला आता तिथे येऊन बसते. आबा कलाला म्हणत असतात की कला, अगं मगाशीच मी तुझ्याशी बोलत होतो, परंतु त्याची चिडचिड चालू होती, म्हणून जरा माझं बोलायचं राहिलं. अगं मला तुला सांगायचं होतं की लहानपणापासून आमच्या अद्वैतला ना जरा आईवडिलांचं प्रेम सहवास असं काही लाभलं नाही. त्याच्या बापाचं संसारामध्ये मन लागत नव्हतं, त्यामुळे तो सतत बाहेरच असायचा. त्यामुळे बाप ही व्यक्ती किती महत्वाची असते हे मात्र अद्वैतने कधी अनुभवलंच नाही. त्याची आई मात्र सामंजस, त्यानंतर हुशार, स्वतःचं मत मांडणारी. तिने जेव्हा ही गोष्ट बघितली की आपला नवरा आपल्या घराण्याच्या बिझनेसमध्ये काहीच डोकं चालवत नाही किंवा काही सहभाग नोंदवत नाही, त्यावेळी माझ्या तब्येतीची सुद्धा जरा कुरकुरच होती. त्यामुळे बिझनेस वाढवण्याची जबाबदारी त्या काळी मी नव्हतो घेऊ शकत. श्री पण तेव्हा लहानच होता, त्यामुळे हा बिझनेस वाढवण्यासाठी एका खंबीर खांद्याची गरज आहे ही गोष्ट सरोजने ओळखली. आणि त्यावेळी सरोजने चांदेकर घराण्याची सगळी जबाबदारी तिच्या स्वतःच्या खांद्यावर घेतली. तिने बिझनेस तर वाढवला, परंतु या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम माझ्या अद्वैतवर झाला. सरोज बिझनेसमध्ये पडली, त्यामुळे तिला यशही मिळालं आणि यश मिळाल्यामुळे तिच्या जबाबदाऱ्या मात्र बिझनेसमधल्या अजूनच वाढल्या. आता बिझनेसचा हा सगळा डोलारा सांभाळताना तिचं अद्वैतकडे थोडं दुर्लक्ष झालं. आता एक गोष्ट आठवली म्हणून तुला सांगतो. त्यावेळी माझा अद्वैत 5वी-6वी मध्ये असेल आणि अद्वैतच्या शाळेमध्ये खूप मोठी धावण्याची स्पर्धा होती. बाकी सर्व पोरं अद्वैतपेक्षा मोठी होती, तरी सुद्धा अद्वैतने त्या सगळ्यांना हरवून नंबर पटकावला. अद्वैतचं कसं आहे पोरी माहितीये का, तो जे काही करतो ना ते अगदी मन लावून करत असतो. मग तो खेळ असो, बिझनेस असो की आज आणखी काहीतरी असो. जेव्हा तो शाळेमध्ये ही धावण्याची स्पर्धा जिंकला तेव्हा त्याला खूप आनंद झाला. त्याला त्या बदल्यात ट्रॉफी सुद्धा मिळाली होती. आणि कधी एकदा तो ही ट्रॉफी त्याच्या आईवडिलांना दाखवतो असं त्याला झालं होतं. जेव्हा तो घरात आला तेव्हा नेहमीप्रमाणे त्याचा बाप घरामध्ये नव्हता आणि आई पण बिझनेसच्या कामामुळे बाहेर होती. आणि त्या काळामध्ये असे मोबाईल फोन वगैरे नव्हते ग. माझा अद्वैत दिवसभर आईवडिलांची वाट बघत राहिला. तो कुठे बी गेला नाही ग, तिथंच बसून राहिला. कधी एकदा आई येईल आणि कधी एकदा मी तिला ट्रॉफी दाखवेल, मी जिंकलोय हे मी तिला आनंदाने सांगेल, असं माझ्या अद्वैतला झालं होतं. खूप वेळ सरोजची वाट बघितली तरी सुद्धा सरोज काय आली नाही. शेवटी हा जेवलाही नाही, थकून भागून तसाच झोपी गेला. रात्रीच्या वेळी त्याची आई आली. त्याची आई आल्यावर तिला समजलं की अद्वैतला ट्रॉफी मिळाली आहे. धावण्याच्या स्पर्धेमध्ये तो प्रथम आलाय. तेव्हा त्याची आई त्याच्या जवळ बसली. त्याला तिने कुरवाळलं, त्याला जवळ घेतलं. पण त्यावेळी मात्र अद्वैत झोपलेला होता ना, त्याला थोडी कळलं की त्याची आई जवळ आली आहे त्याच्या. आणि ज्या गोष्टीची तो अगदी सकाळपासून वाट बघत होता ती गोष्ट आता कुठे कंप्लीट झाली आहे. अद्वैत झोपेत असल्यामुळे त्याला काहीच समजलं नाही. त्याला हे समजलंच नाही की आपल्या आईने आपलं कौतुक केलंय, आपली ट्रॉफी बघितलीये. तर कला बाळा, अगं असे अनेक प्रसंग आपल्या अद्वैतच्या आयुष्यात आलेत ग. अशा अनेक प्रसंगातून तो आतापर्यंत निघून गेलाय ग. खरं तर त्याला मायेचा ओलावा काय असतो ना हेच कळलं नाही, कारण त्याला माया लावणारं कोणीच नव्हतं या घरामध्ये. जे ते आपल्या त्याच्या कामामध्ये असायचं, जे ते आपापल्या कामामध्ये असायचं. मी घरी असायचो, माझी तब्येतही ठीक नसायची, त्यामुळे कधी कधी अद्वैतवर माझं लक्ष असायचं. ज्यांच्याकडनं त्याला अपेक्षा होती म्हणजे त्याच्या आईवडिलांकडनं, तर त्याच्या आईवडिलांकडनं मात्र त्याला कधीच जे प्रेम पाहिजे ते मिळालं नाही. लहान वयामध्ये जो आईवडिलांसोबतचा सहवास मुलांना हवा असतो तो सहवास मात्र अद्वैतला कधीच भेटला नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा माझ्या अद्वैतवर एक विपरीत परिणाम होत गेला.
जसा तो मोठा होत गेला तसा तोही त्याच्या गोष्टींमध्ये बिझी राहायला लागला आणि मग नंतर अद्वैतने त्याच्या हातामध्ये चांदेकर ज्वेलर्सचा सगळा बिझनेस घेतला. आता तो एकदम हुशार आहे. तो सगळी जबाबदारी व्यवस्थित पेलतो, सगळं काही नीट सांभाळतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करतो. त्याच्या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट असतात. पण कुठेतरी मायेची ऊब त्याच्या आयुष्यामध्ये नाहीये, कुठेतरी प्रेम त्याच्या आयुष्यामध्ये नाहीये. तो नुसता धडपड करतोय, गोष्टींमध्ये बिझी राहतोय, परंतु लहानपणापासून त्याला कधी प्रेम अनुभवायला मिळालं नाही. त्यामुळे आताही त्याच्या आयुष्यामध्ये प्रेम आलं नाही. जेव्हा अद्वैतचं लग्न होणार होतं तेव्हा अद्वैतला वाटलं होतं की नैनासोबत तो पुढचं आयुष्य घालवू शकेल आणि तो स्वतःहून या लग्नाला हो म्हटला होता. पण लग्नाच्या टाईमला त्याची जी फसवणूक झाली त्यामुळे तो अजूनच फसला गेला, अजूनच या गोष्टीमध्ये गुरफटला गेला आणि त्यामुळे प्रेम या गोष्टीवरचा त्याचा विश्वास मात्र आता उडाला. प्रेमावर विश्वास ठेवण्याची त्याची हिंमतच होत नाहीये. प्रेमाचा ओलावा काय असतो, प्रेम म्हणजे काय असतं, या भावनेपासून तो आता खूप दूर गेलाय. त्याच्या आयुष्यात प्रेम हे कधी आलंच नाही ग. त्याच्या आयुष्यात त्याला आईवडिलांचं प्रेमही नाही मिळालं, त्याला बायकोचं प्रेमही आता त्याच्या आयुष्यामध्ये नाहीये. माझ्या अद्वैत सोबत घरातले सगळे व्यक्ती असताना सुद्धा तो मात्र एकटाच आहे. सगळी नाती त्याची या घरामध्ये आहे, तरी सुद्धा मात्र तो एकटाच आहे. असं जेव्हा आबा कलाला सांगतात तेव्हा कलाचे डोळे भरून आलेले असतात. तर आबा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात तेव्हा आबा देखील रडत असतात. आबांच्याही डोळ्यात पाणी असतं. आबा कलाला समजावून सांगत असतात, अगं कला, या सगळ्या गोष्टी जरी झाल्या असतील, अद्वैतला आयुष्यामध्ये प्रेम मिळालं नसेल, तरी सुद्धा माझा अद्वैत एकदम समंजस आहे. अद्वैत कधीही चुकीच्या वळणाला गेला नाही. अद्वैतने कधीही चुकीचं वळण पकडलं नाही. चांगल्या रस्त्यावरच तो चालत राहिला. कधी कोणाला त्याने हानीही पोचवली नाही. शेवटी त्याने अभ्यासामध्ये लक्ष दिलं. अभ्यासात लक्ष देऊन अभ्यासामध्ये अव्वल राहून त्याने आईच्या हाती सगळा बिझनेस शिकला आणि मग हळूहळू तो बिझनेसमध्ये उतरला. तुला माहितीये का कला, ह्या चांदेकर ज्वेलर्सच्या बिझनेसमध्ये त्याला बाहेरगावी जायचं होतं आणि त्यावेळी त्याने सलग 48 तास काम केलंय आणि ते काम त्याने अगदी व्यवस्थित पूर्ण केलं. तेव्हा त्यावेळी मात्र कुठेतरी चांदेकरांचा बिझनेस हा कोल्हापुरातून बाहेर गेला. आता तर तुला एक गोष्ट समजलीच असेल की जेव्हा चांदेकर ज्वेलर्सचं नाव येतं तेव्हा अद्वैत चांदेकर ह्याचं नाव काय येतं ते. कारण अद्वैतने हा बिझनेस मोठा करण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. त्याने दिवस रात्र मेहनत केली आहे आणि चांदेकरांचा बिझनेस फक्त आणि फक्त कोल्हापुरात नाही तर कोल्हापुराच्या बाहेर आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्याने आपल्या असंख्य ब्रांचेस खोलल्या. हे सगळं फक्त अद्वैतमुळे शक्य झालं. त्यामुळे आज चांदेकर ज्वेलर्सच्या मागे अद्वैत चांदेकरचं नाव लागतं. आबांना अश्रू अनावर झालेले असतात. आबा जेव्हा कलाला हे सगळं सांगत असतात तेव्हा मात्र आबा रडत असतात. आबांची परिस्थिती वाईट झालेली असते. तेव्हा आबा हे कलाला म्हणतात की कला, तू इथे बस, मी येतोच. कारण कलासमोर अजून रडणं त्यांना योग्य वाटत नसतं. कलालाही आबांच्या भावना समजत असतात. आता आबा तिथून निघून जातात. तर कला आणि आबा जेव्हा बोलत असतात तेव्हा संगीताने त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आबा जेव्हा तिथून निघून जातात तेव्हा संगीता आता कलाकडे येते. संगीता आता कलाजवळ येते. कलाच्या डोक्यावरनं ती हात फिरवते. कारण कलाच्या भावना आता संगीतालाही समजलेल्या असतात. एवढं अद्वैतशी भांडत असते, अद्वैतला बोलत असते आणि आता आबांनी तिला एवढ्या गोष्टी सांगितल्यावर मात्र कलाच्या डोक्यात आता प्रकाश पडला असेल हे संगीताला समजतं. संगीता कलाला म्हणत असते की कला बाळा, जावई बापू असं का वागतात आता तरी तुला समजलंय ना हे. कले, अगं जावई बापूंचं हे सगळं का बरं झालंय? कारण त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक परिस्थितीमुळे. त्यांच्यावर आतापर्यंत ज्या परिस्थिती आल्या किंवा त्यांनी ज्या गोष्टीमध्ये त्यांचे दिवस काढलेत तर ते तसेच वागणार ना. आणि तुला माहितीये का, जावई बापू तुझ्याशी असं का वागतात? कारण त्यांना लग्न आणि लग्नानंतरची नाती या गोष्टीवर विश्वासच उरलेला नाहीये. कला विचारते की म्हणजे आई? मग संगीता आता कलाला सांगू लागते, कले अगं, त्यांच्या बालपणाचा त्यांच्यावर खूप परिणाम झालाय. हे बघ, सरोज मॅडमचं सुद्धा सगळं काही पूर्णपणे चुकीचं नाहीये. अद्वैतरावांवर जी परिस्थिती आली आहे ना आज, ती लग्नामुळे आली आहे. खरं तर प्रत्येक बाईचं हे स्वप्न असतं की लग्नानंतर आपला संसार हा सुखाचा व्हावा. पण त्यांच्या बाबतीत काय झालं बघ, त्यांच्या बाबतीत मात्र प्रत्येक वेळी लग्नानंतर निराशाच आली ना. त्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळी त्यांना ज्या गोष्टी पाहायच्या नव्हत्या त्याच गोष्टी त्यांना बघाव्या लागला.
नैनीचं आणि त्यांचं लग्न जेव्हा ठरलं होतं तेव्हा जावई बापू किती खुश होते. जावई बापूंनी स्वतः आपल्या नैनीला मागणी घातली होती. त्यावेळी जावई बापू किती खुश होते. त्यांनी हे सगळं मनापासून केलं होतं. परंतु त्याच वेळी लग्नाच्या दिवशी मात्र त्यांच्यासोबत किती मोठी फसवणूक झाली. त्याकडनं ते फसले गेले. आणि मला सांग की एखाद्या व्यक्तीची जर लग्नामध्येच फसवणूक होत असेल तर त्याच्यावर या गोष्टीचा काय परिणाम होईल. आणि एवढंच नाही तर आतापर्यंत ते त्यांच्या आईवडिलांचं नातं पाहत आले. आईवडील त्यांचं कसं वागतात हे बघत आले. लहानपणापासून त्याच गोष्टी त्यांनी बघितल्यामुळे त्या गोष्टीचे विपरीत परिणाम त्यांच्यावर झालेत. त्यांनी फक्त आतापर्यंत आईवडिलांची भांडणं बघितली आहे आणि आईवडिलांचं नातं तुटताना बघितलंय. संगीता कलाला समजावून सांगत असते की त्यांच्यासोबत जे काही झालंय त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यावर त्यांना विश्वासच नाहीये. कले नवरा बायकोचं नातं जपायला आणि त्यावर विश्वास ठेवायला ते तयारच नाहीये. एवढं सगळं करूनही त्यांनी आपल्या नैनीवर प्रेम केलं ग. त्यांनी पुन्हा या नात्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या नैनीने काय केलं हे तर तुला माहितीच आहे कले. नैनीने तर त्यांचा विश्वासघातच केला ना ग. पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात विश्वासघातच आला. त्यानंतर हे सगळं थोडंच होतं का की मी पुन्हा आगीत तेल ओतलं. अगं मी सुद्धा त्यांची फसवणूकच केली ना आणि त्यांचं फसवणुकीने लग्न लावून दिलं. मी तुझ्या डोक्यावर पदर टाकला आणि तुला लग्नाला उभं केलं. शेवटी मी सुद्धा फसवणूकच केली ना. हे सगळं आपण केलं ग कले. परंतु या सगळ्यामध्ये त्या माणसाची काय चूक आहे. मग मला सांग की तो माणूस का म्हणून विश्वास ठेवेल. कला संगीताकडे बघत असते. संगीताचा एक एक शब्द ती ऐकून घेत असते. तेव्हा संगीता कलाला म्हणते की कले अगं असं का बघतीयस तू. आता या सगळ्या गोष्टी तुला समजून घ्यायच्या आहेत. हे बघ तुला जर आता हे नातं टिकवावंसं फुलावंसं वाटत असेल तर तुला आता काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. परंतु कला त्यावेळी सुद्धा एवढी कन्फर्म नसते. मग संगीता कलाला म्हणते की कला बाळा आता तूच मला सांग. आता मी फक्त तुला एक गोष्ट विचारेल. त्या गोष्टीचं मला फक्त उत्तर दे. तुला हे नातं टिकवायचं आहे की तुला काडीमोड घ्यायचं आहे. कला आता संगीताकडेच बघू लागते. संगीता कलाला नीट समजावून सांगत असते की हे बघ कले तू जर आता काडीमोड घेण्याचा विचार केला किंवा जर तू काडीमोड घेतलास तर या गोष्टीचा परिणाम चांदेकरांच्या घराण्यावर काय होईल याचाही एकदा विचार कर. आणि एवढंच नाही तर आपल्या घरात या गोष्टीचा काय परिणाम होईल हेही तुला माहितीच आहे. तुझ्या बाबांना मला आणि आमचंही सोडून दे परंतु या सगळ्या गोष्टीचा आबाजींना मात्र खूप त्रास होईल. पण हो तरी सुद्धा तुझा हा जर ठाम निर्णय असेल तर मात्र मी तुला या सगळ्या गोष्टींमध्ये साथ द्यायला तयार आहे. पण कले एकदा तू या सगळ्या गोष्टींचा विचार कर. हे नातं जर तू अनुभवलं किंवा हे नातं जर तू टिकवलं तर मात्र तुझ्या आयुष्यात सगळा अंधार दूर होईल आणि तुला सगळं काही व्यवस्थित आणि स्पष्टपणे दिसू लागेल. तुझा संसार फुलेल आणि अद्वैतरावांना तू खुश ठेवू शकतेस. कले अगं जावई बापू हे सगळं परिस्थितीमुळे करताय ग. त्यांच्यावर जी परिस्थिती आली आहे त्यामुळे ते असं वागताय. तू एकदा त्यांच्या परिस्थितीचाही विचार कर. ते असं का वागताय कारण आतापर्यंत त्यांनी हेच उपभोगलंय. तुझं आयुष्य वेगळं होतं. तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही होतो. आम्ही तुला कुठल्याही गोष्टीची कमी करू दिली नाही. पैशाने विकत घ्यायच्या गोष्टी 2 तुला कमी दिल्या असतील परंतु प्रेमाच्या बाबतीत मात्र आम्ही कधीच मुकलो नाही. आणि जावई बापूंच्या हीच गोष्ट विरोधात घडली आहे. जावई बापूंना प्रेम हे कधी भेटलं नाही आणि नेहमी त्यांना पैसा भेटत गेला. त्यामुळे ते पैशाचं बोलत असतात. पैशाबद्दलच बोलत असतात आणि पैशासारखंच वागत असतात. परंतु प्रेमाला मात्र आयुष्यात ते कुठेतरी मुकले आहेत. त्यामुळे प्रेमावर त्यांचा विश्वास नाहीये. त्यांचा विश्वास आहे तो फक्त पैशावर. या विपरीत तू आहे की तुला प्रेमावर विश्वास आहे कारण आतापर्यंत आम्ही तुम्हाला प्रेमाने वाढवलंय. तुझा पैशांवर तेवढा विश्वास नाही कारण तुला पैशाचे दुष्परिणामही माहितीये. पैसा हा फक्त एक चलन आहे हे तू समजतीये परंतु जावई बापू नाही समजते. कला आता संगीताच्या बोलण्याचा विचार करू लागते. मनातच ती म्हणत असते की आबा आणि आई मला दोघंही जे समजवून देण्याचा प्रयत्न करताय अद्वैतबद्दल जे काही सांगतात ते सगळं खरं आहे. पण आता या सगळ्या गोष्टीतून मी काय करू. संगीता पुन्हा एकदा कलाला विचारते की कले मग नाही ना तोडणार तू नातं. हे बघ कले तू जावई बापूंमध्ये विश्वास आणि प्रेमाची भावना निर्माण कर. त्यांना तू या नात्याचा विश्वास दे. त्यांच्यातला वृक्षपणा काढून त्यांना प्रेमाचा ओलावा तू दे. पण कले हे सगळं करण्यासाठी तुला आधी ते नातं स्वीकारणं खूप गरजेचं आहे. जर तू नातं स्वीकारलं तरच तुझ्या आयुष्यामध्ये प्रेमाची पहाट उगवेल. प्रत्येक नातं हे विश्वासावरच टिकतं. जर तू हे नातं स्वीकारलंच नाही तर तुमच्यामध्ये विश्वास हा कधीच निर्माण होणार नाही. अद्वैतरावांवर तू कधीच विश्वास ठेवू शकत नाही.
कलाला आता सगळ्या गोष्टी कळून चुकलेल्या असतात. अद्वैतची आतापर्यंत झालेली फरफट तिच्या लक्षात येते. अद्वैत प्रत्येक क्षणी कसा वागतो या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे. अद्वैत नेहमी पैशांच्या गोष्टी का करतो याला सुद्धा एक विशेष कारण आहे. अद्वैतला प्रेमाची भाषा कळत नाही याला सुद्धा एक विशेष कारण आहे. या सगळ्या गोष्टींचा आता कला बारकाईने विचार करू लागते. आणि अद्वैत हा पूर्णपणे चुकीचा नाहीये, परंतु आतापर्यंत त्याच्यावर ज्या काही परिस्थिती आल्याय आणि लहानपणापासून तो जसा वाढला गेलाय त्याप्रमाणे त्याच्यावर संस्कार झालेत आणि यामध्ये त्याची बिचाराची काहीच चूक नाहीये. तर कलाने आता या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या असतात. कला आता तिचं मंगळसूत्र हातात घेते आणि संगीताला ती सांगते की हो आई, मला हे तुझं म्हणणं पटतंय, मला तुझं सगळं म्हणणं पटलंय. अद्वैत पूर्णपणे चुकीचा नाहीये हे मला कळलंय आणि आता मी हे नातं स्वीकारायला तयार आहे. मी अद्वैतचं आणि माझं नवरा बायकोचं नातं इथून पुढे स्वीकारणार आहे आणि इथून पुढे मी कला अद्वैत चांदेकर असेल. कलाच्या या निर्णयामुळे संगीता मात्र खूपच खुश झालेली असते. संगीताला कलाचा हा निर्णय खूप आवडतो आणि संगीताच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. संगीता खूपच खुश असते. तर कलाने आता फायनली अद्वैतला नवरा म्हणून स्वीकारलेलं असतं आणि अद्वैत सोबत आता ती नवऱ्यासारखं बिहेव करणार असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत अगदी जॉगिंगचे कपडे घालून बाहेर निघालेला असतो. त्यामुळे कला त्याला विचारते की अद्वैत कुठे निघालायस तू? अद्वैत म्हणतो की ऑफिसला निघालोय. कला म्हणते की जिमच्या कपड्यात तू ऑफिसला चाललायस का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, एवढं कळतंय ना तुला? मग उगाचच तू विचारायचं म्हणून प्रश्न विचारते का मला इरिटेट करायला? सगळं काही कळत असतं तरी विचारायचंच असतं तुला. कला म्हणते की पण तू आज जिमला नाही जायचंयस. तेव्हा अद्वैत म्हणतो की चल, मी तुझा नाही ऐकणार, मला जायचंय जिमला. असं म्हणून अद्वैत तिथून निघून जात असतो. तर कलाच्या हातामध्ये जो ज्यूसचा ग्लास असतो मुद्दाम ती अद्वैतच्या कपड्यांवर सांडून देते. त्यामुळे अद्वैतचे कपडे आता खराब होतात. कलाची ही खरं तर चाल असते. मग अद्वैत कलाला म्हणतो की हे काय करून ठेवलंयस तू? कला म्हणते की सॉरी हा अद्वैत, पण तू एक काम कर ना, तू वरती जा आणि वरती जाऊन तू कपडे चेंज कर. तर अद्वैत आता त्याच्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये तो कपडे चेंज करत असतो. त्याच वेळी कला हळूच तिथे येते आणि कला आता बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून घेते. अद्वैत दरवाजा वाजवत असतो की खरे अगं काय करतेस, दरवाजा उघड. तेव्हा कला अद्वैतला सांगते की नाही, तू जिमला आज अजिबात जायचं नाही, तू फक्त आराम करायचा आहेस. अद्वैत तेव्हा चिडतो आणि मग कलाला म्हणत असतो की थांब करे, तुला दाखवतोस मी की अद्वैत चांदेकर नक्की काय आहे ते. तर अद्वैत चिडलेला असतो. कलाने आता फायनली अद्वैत सोबत असलेलं नातं आता स्वीकारलेलं असतं. तर मित्रांनो, अद्वैत आणि कला आता कशा प्रकारे एकमेकांना सावरून घेतील, विशेषतः कला अद्वैतला कशा प्रकारे डील करेल हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.